नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, अपूर्ण. तिच्या खांद्यावर मान टाकून तो इवला जीव निवांतपणे विसावला होता. तेवढ्यात बेल वाजली. हो आले. ती बेडवरून तशीच लगबगीने उतरली आणि तिनं दार उघडलं. अरे, ही झोपली का? सॉरी, आज मला यायला उशीरच झाला. द्या नेते मी तिला, मिसेस जगताप म्हणाल्या. हो, आत्ताच झोपली आहे ती, उठेल. आणि आत तर या, कब्बर चहा घेऊन जा, ती म्हणाली. नाही नको, आधीच उशीर झालाय. स्वयंपाकाची तयारी करायला हवी. हिचे बाबा येतीलच इतक्यात. येते, असं म्हणत त्याने तन्वीला तिच्याकडून घेतलं. थांबा, मी तिचं बास्केट आणते, असं म्हणत ती आत जायला वळली. अहो नको, राहू दे. तसेही हल्ली ती आमच्याकडे फक्त रात्री झोपायलाच येते, नाहीतर दिवसभर तसेही इथेच असते. सकाळी पोहोचवीन आणून. बरं येते, त्या म्हणाल्या. हुंकार देत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. आपल्या आईच्या खांद्यावर विसावलेलं ते इवलं तोंड डोळ्या आड होईपर्यंत ती त्या दिशेने बघत होती. भरल्या डोळ्याने ती आत आली, दार लावून घेतलं आणि आतल्या दिशेला वळली. आत्तापर्यंत तन्वीच्या बाललीलाने गजबजलेल्या घरातलं या क्षणाचं सोनंपण तिला खायला उठत होतं. ती खोलीत आली, बेडजवळ बसली आणि कधीपासून रोखून धरलेला हुंदका बाहेर आला. असे कितीतरी हुंदके या चार भिंतीत विरले होते. ती तशीच बसून राहिली आणि डोळ्यातून असंख्य आसवं वाहत राहिली. रात्रीचे 9 वाजले होते. घरात अंधार झाला होता, पण त्याचंही तिला भान नव्हतं. तो आत आला. त्याने हॉल आणि किचनमधले लाईट्स पेटवले आणि तो बेडरूमच्या दिशेने गेला. तिथे जमिनीवर बेडलगत बसलेली गौरी त्याला दिसली. तो तिच्याजवळ पोहोचला, खाली बसला. तशी ती त्याच्या कुशीत शिरली. त्यालाही क्षणभर काही सुचेना. ती आवेगाने थरथरत होती. तरीही त्याने स्वतःला सावरत कसाबसा बोलायचा प्रयत्न केला, कारण आता त्याला धीर सोडून चालणार नव्हता. त्याने अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, ए वेडाबाई, अशी रडतेस काय? कोणी काही बोललं का? नाही, ती लहान मुलीसारखी निरागसपणे म्हणाली. मग काय झालं, सांगशील का? तू सांगितल्याशिवाय कसं कळेल बरं मला, तो तिला समजावत म्हणाला. ती एव्हाना शांत झाली होती. त्याने तिला उठवलं आणि उशी पाठी ठेवून तिला बसवलं आणि तोही शेजारी बसला. गिरीश, एक विचारू, तिने विचारलं. हो विचार ना, तो म्हणाला. तू माझं नाव गौरी का ठेवलंस? अगं, माझं नाव गिरीश म्हणजे शंकर. तेच गुणही माझ्यात आहेत. शीघ्रकोपी, तसा चटकन कोणावरही विश्वास ठेवणारा. आई लहानपणापासून म्हणायची, तुला सांभाळायला गौराईच हवी. तेव्हा काही ते कळायचं नाही, पण ज्या दिवशी तुला पाहिलं त्या दिवशी क्षणार्धात त्या शब्दांचा अर्थ उमगला आणि वाटून गेलं, हीच माझी गौराई. म्हणून मी तुझं नाव गौरी ठेवलं. समजलं का वेडू? त्याने गोड स्पष्टीकरण दिलं. अरे पण गौराई का फक्त शंकराला सांभाळायला असते का? शिवाला शक्ती पूर्णत्वास नेते. पण इथे मीच स्वतः अपूर्ण आहे. तुला काय पूर्ण करणार? ती रडवेल्या स्वरात म्हणाली. अगं, तू असं का विचार करतेस? आपण प्रयत्न करतोय ना, आणि डॉक्टर्स पण म्हणालेत ना, उशिरा का होईना पण होप्स आहेत. आणि हा वेडा विचार मनातून काढून टाक. तू आयुष्यात येताच मला पूर्णत्व प्राप्त झालं. थोडा धीर धरावा लागेल ना राणी. किती धीर धरू सांग ना. थोडी थुडकी नाही, 5 वर्ष थांबले रे. आता नाही धीर धरवत. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष सगळे पिचा पुरवायचे, अगदी तुझ्या मामा मामींपासून ते माझ्या मावशी आत्यांपर्यंत. आणि आज गेल्या 2 वर्षात यांच्यातलं कोणीतरी फिरकलं का आपल्याकडे? साध्या फॅमिली गेट टुगेदरमधूनही वगळलं जातं आपल्याला. चुकून माकून भेटलोच तर नजर बोचते रे सगळ्यांची. माझी माणसं, माझी सख्खी वहिनी तिच्या बाळाला हात नाही लावू देत रे. वांजोटी म्हणून वाळीत टाकले मला, आणि माझ्यामुळे तुलासुद्धा विनाकारण भोगावं लागते. नाही, आता सहन नाही होत. तिचा बांध आज फुटला होता. ती कितीतरी वेळ गिरीशच्या कुशीत रडत होती. तोही हतबल होता. किती आणि काय समजावणार होता तो तिला? त्याला आठवत होता तो 5 वर्षांपासूनचा जीवघेणा प्रवास. गिरीश फडते मुंबईत गिरगावला राहायला. नुकताच MBA करून कंपनीत नोकरीला लागला होता. आई बाबा आणि मोठी बहीण असं कुटुंब.
तसा गोतावळा खूप मोठा. ताईचं पावसाळ्यात लग्न होतं. सगळी पाहुणे मंडळी झाडून लग्नाला हजर झाली. लग्नसराई सुरू झाली. कोकणातून त्याची आत्या आणि तिची मुलं आली होती. त्यांच्याबरोबर आली होती राधिका, आत्याच्या दिराची मुलगी. आधी कुणाचीच ओळख नसलेली ती अलगद सगळ्यांच्यात मिसळली. इतकी की आईपासून ते ताईपर्यंत कोणाचंच तिच्याशिवाय पानसुद्धा हलत नव्हतं. साहजिकच त्याचीही तिच्याशी मैत्री घट्ट झाली. हसत खेळत कधी महिना उलटला कळलंच नाही. ताईची पाठवणी झाली. हळूहळू पाहुण्याने भरलेलं घर खाली होत होतं. आत्यासुद्धा जाणार होती 2 दिवसांनी, कारण एकदमच सुनं नको वाटायला म्हणून आईने आग्रह करून ठेवून घेतलं. 2 दिवस म्हणत म्हणत मुक्काम आठवडाभर लांबला. तो शनिवार होता. सगळ्यांची जेवणं आटोपली. वामकुशी घेऊन झाली आणि गिरीश आत्याच्या मुलांना आणि राधिकाला घेऊन चौपाटीवर गेला. सगळ्यांनी भेळ खाल्ली आणि आत्यांची मुलं समुद्र स्नानाचा मनमुराद आनंद घेऊ लागली. गिरीश राधिकाला घेऊन दूरवर चालत राहिला. बोलणार आहेस का काही? न राहून ती म्हणाली, काय बोलू, सुचतच नाही आहे काही. फक्त दिसते उद्या तू गेल्यानंतरचं भकास सोनं घर आणि माझं आयुष्यसुद्धा. तो खिन्नपणे म्हणाला, ए वेड्या, काय बोलतोयस? मी काही कायमची नाही चालले. येईन की पुढच्या सुट्टीत, नाहीतर तुझ्या लग्नाला. ती असं म्हणत असताना त्याने तिचा हात धरला. तुला अजूनही वाटतं तू सोडून दुसरी कोणी माझ्या आयुष्यात येईल? ती लाजली आणि त्याला त्याचं उत्तर मिळालं. सगळे घरी आले. घरी आई बाबा आणि आत्या हॉलमध्ये बसले होते. आलेच बघा, ये बाळा, अशी समोर बस, असं म्हणत आत्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसवलं आणि बाबाने गिरीशला समोर बसवलं. आत्याची मुलं आत कपडे बदलायला गेली. आईने दोघांना पाणी दिलं आणि बोलायला सुरुवात केली. वंस, तुमची राधिका माझ्या गिरीशसाठी हवी आहे मला. बोला, देणार ना? अगं वहिनी, माझ्या अगदी मनातलं बोललीस. यांचा जोडा लक्ष्मीनारायणाचा शोभतो. मी बोलते तिच्या बाबांशी. भाऊजी काही मला नाही म्हणायचे नाहीत. आत्या उत्साहाने म्हणाली, काय मग गिरीश, पसंत आहे का मुलगी? बाबाने गिरीशकडे बघत डोळा मारला. बाबा, मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही, असं म्हणत तो बाहेर गेला. काय गं, तुला आहे ना पसंत मुलगा? आत्याने राधिकाला छेडलं. इश्श, काकू तू पण ना, म्हणत ती आत्याच्या कुशीत शिरली. त्यावर सगळे हसले. दुसऱ्या दिवशी आत्या गावी परत गेली. तिथे गेल्यावर बोलणी झाली. होकाराचा निरोप कळवला आणि 6 महिन्याच्या आत लग्न धूमधडाक्यात पार पडलं आणि लक्ष्मीच्या पावलाने गिरीशची गौरी घरात आली. लग्नाच्या 2 महिन्यानंतरच गिरीशला बढती आणि बदली दोन्ही मिळाली. गिरीशने बढती स्वीकारण्याबाबत घरी विचारलं. गौरीचा चांगला पायगुण समजून आईबाबांनी परवानगी दिली. पुण्याला बदलीच्या ठिकाणी जाण्याआधी गौरी माहेरी जाऊन आली आणि वर्षभरात सगळं नीट सेटल झालं. बदली झाली असली तरी गौरी आणि गिरीश घरी येऊन जाऊन होते. सगळे सणवार मूळ घरीच साजरे व्हायचे. पुण्यात कंपनीने दिलेला फ्लॅट होता, गाडी होती, सगळा आनंद होता. मे महिन्यात 2 आठवड्याची सुट्टी टाकून दोघे आईबाबांकडे आले होते. कारणही तसंच खासच होतं. गिरीशच्या ताईकडे गोड बातमी होती. तिचं डोहाळे जेवण होतं. गौरीने झटून सगळी तयारी केली. डोहाळे जेवणाच्या संध्याकाळी बायका जमल्या. ताईला फुलांची वाळी घालून झुल्यावर बसवलं. सगळा कार्यक्रम छान पार पडला आणि शेवटी ओटी भरण्याची वेळ आली तेव्हा आई म्हणाल्या, गौरी तू भरून घे ओटी. ती पुढे सरसावणार तोच कुणीतरी कुजबुजलं, तिला नको, मूलबाळ नसलेल्या बाईने भरायची नसते गरवार बाईची ओटी. हे शब्द कानावर पडताच हातात घेतलेली ओटी तिच्या हातून निसटली आणि ती तशीच रडत आतल्या खोलीत गेली. आईने कसाबसा कार्यक्रम आटोपला. इथे तिच्या मनावर पहिला आघात झाला. त्यानंतर पुण्याला आल्यावर सुरू झाल्या दवाखान्याच्या वाऱ्या, टेस्ट, चेकअप, औषधं, गोळ्या. प्रत्येक वेळी डॉक्टर सांगायचे की होप्स आहेत, पण कदाचित थोडा उशीर होईल. त्या आशेवर गौरी जगत होती. कधी काळी हसत खेळत असलेली सुंदर गोऱ्या रंगाची, कमणीय बांध्याची, मऊ रेशमी केसांची, पाणीदार डोळ्यांची, कोमल मनाची ती पोर अगदी मलूल झाली होती. पार तिची कायाच ओढून गेली होती. तिला सांभाळता सांभाळता गिरीशही पुरता मेटाकुटीला आला होता. त्याचा देखणा तरणा बाण साज कधीच उतरला होता. वरवर हसत असला
तरी आतून तो पार खचून गेला होता. सुरुवातीला कुठेही गेलं की सर्वांचे तेच प्रश्न, पाळणा कधी हलणार, आम्हाला आजी आजोबा, काका काकू, आत्या मामा, मामी, मावशी कधी बनवणार. यामुळे गौरी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अजूनच खचत होती. म्हणून गेली 2 वर्ष गिरीशने कुणाकडे येणं जाणं, सण समारंभ सगळंच कमी केलं होतं. मुंबईला आणि तिच्या माहेरला यायचं जायचं पण कमीच झालं होतं. पुण्यात तिच्या बिल्डिंगमध्ये जगताप नावाचं कुटुंब राहायचं. त्या जोडप्याला 1 वर्षाची लेक होती तन्वी. ती दोघे दिवसभर कामाला, त्यामुळे तन्वीला दिवसभर तिच्याकडे ठेवूनच ते जायचे. तिलासुद्धा गौरीचा लळा लागला होता. तिच्यामुळे आताशी कुठे गौरी सावरत होती. सकाळी आल्यापासून संध्याकाळी जाईपर्यंत तन्वीच्या मागे मागे धावताना तिला दिवस पुरायचा नाही. पण संध्याकाळी तन्वी गेल्यानंतर मात्र ते घर तिला खायला उठायचं. ती गिरीश येईस्तोवर रडत राहायची. कोपऱ्यात एकटक पाहत राहायची. तिच्या आतड्याला पीळ पडायचा. तिच्यातली आई धाय मुकलून रडायची. आजही ती तशीच रडत होती. त्याने तिला शांत केलं. किचनमधून दूध गरम करून आणलं. कसंबसं ते तिला पाजलं आणि झोपवलं. स्वतः मात्र तसाच उपाशी विचार करत झोपी गेला. काही दिवस रुटीन सुरू राहिलं आणि एक दिवस उगवला, तोच मुळी आशेचा किरण घेऊनच. सकाळी गिरीशचा डबा बनवत असताना तिला एकदम मळमळून आलं. तिला वाटलं पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण गिरीशला दारात उभी राहून बाय करत असताना तिला भोवळ आली. ते पाहून गिरीश माघारी फिरला. ऑफिसमध्ये येत नसल्याचं कळवलं आणि ताबडतोब गौरीला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला चेक केल्यानंतर डॉक्टरांनी ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आणि गिरीशच्या आनंदाला पारावर नाही राहिला. गौरी शुद्धीत येताच तिलाही त्याने बातमी दिली आणि गौरी भरून पावली. घरी आल्यावर आईबाबांना कळवलं, तिच्या माहेरी कळवलं. सगळ्यांना आनंद झाला. जसजसे दिवस सरत होते गिरीश तिला फुलासारखं जपत होता. तिच्या खाण्यापिण्यापासून ते औषध पाण्यापर्यंत सगळं जातीने बघत होता. त्याचं कारणही तसंच होतं. डॉक्टराने त्याला सांगितलं होतं, गौरीने मातृत्वाचा ध्यास घेतलाय. हे गर्भारपण तिला झेपेलच असं नाही, कारण शारीरिकदृष्ट्या ही अवस्था तिला पेलण्यासारखी नाही आहे. पण असं असूनही तिला हे समजण्या पलीकडे आहे. त्यात ऑबॉर्शन किंवा गर्भपात तिच्यावर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिणाम करू शकेल, ज्यातून ती सावरणं कठीण होईल. त्यापेक्षा आपण तिच्या गर्भावस्थेत जपणं सोयीस्कर ठरेल. याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. दिवसागणिक कॉम्प्लिकेशन्स वाढतील, त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांच्या या वक्तव्यामुळे गिरीश आणखीन धस्तावला होता. पावसाच्या सरींमध्ये दिव्याची वाट जपावी तसं तो गौरीला जपत होता. गौरी मात्र खूप खुश होती. ती वांजोटी नाही हे सिद्ध झालं होतं. तिचा गोतावळा तिच्याभोवती पुन्हा जमला होता. गिरीशच्या आईला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. तिच्या माहेरहून आणि इतर ठिकाणहून खूप सल्ले येत होते. कोणीतरी भेटायला येत जात होतं. रेलचेल वाढली होती. 7वा लागला आणि आईने आग्रहाने तिला मुंबईला नेलं. डोहाळे जेवण छान पार पडलं. रीतीनुसार ती माहेरी देखील गेली. पण गिरीशने चान्स नको म्हणून तिला परत पुण्याला आणलं. तिथे त्याची आई आणि तिची आई दोघे हट्टाने हजर झाल्या. 9वा लागल्यापासून तिला कंप्लीट बेडरेस्ट सांगितली होती. शेवटी ती वेळ येऊन ठेपली. गौरीला लेबर रूममध्ये ॲडमिट केलं. सोबत गिरीश होताच. तिचा हात हातात घेऊन तो तिला धीर देत होता. तिला कळ येताच त्याचं हृदय पिळवटून जात होतं. पण त्याला काहीच करता येत नव्हतं. शेवटी त्यासाठी बाई पण आणि आई पण असावं लागतं. शेवटची एक कळ आली आणि तिची किंकाळी आणि बाळाचा आवाज एकदमच असमंतात घुमला आणि गौरी बेशुद्ध झाली. नर्सने बाळाला आंघोळ घालायला नेलं. गौरीला मुलगी झाली होती. डॉक्टर आले. त्यांनी गौरीला चेक केलं आणि गिरीशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मन घट्ट करा, खूप कमी वेळ आहे तिच्याकडे, शेवटचं भेटून घ्या. डॉक्टर, काहीच करू शकत नाही का आपण? प्लीज डॉक्टर, वाचवा माझ्या गौरीला. गरज आहे हो तिची मला, माझ्या बाळाला, तो कळवळून म्हणाला. सॉरी मिस्टर फडते, आता माझ्या हातात काही नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. असं म्हणून डॉक्टर निघून गेले. गौरीला थोड्या वेळाने शुद्ध आली. त्याने तिचा थरथरता हात हातात घेतला. नर्सने बाळाला तिच्या कुशीत ठेवलं. तिनं त्या गोड छबीला डोळे भरून निहाळलं. अगदी मातृमुखी होती तिची लेक. तुला माहीत होतं ना, मग का फसवलंस मला?
बोल ना. माहीत होतं ना हे गर्भारपण तुला माझ्यापासून कायमचं दुरावेल असं म्हणत तो रडत होता. पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. ए वेडू, रडतोयस काय? बाबा झालास तू. बघ आपली छकुली कशी हसते. आणि मागचं सारं विसर आता. वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. हो, मला माहिती होतं की मी यातून नाही वाचणार, पण मला तुला खऱ्या अर्थाने पूर्णत्व बहाल करायचं होतं. तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकायचं होतं. आज मी खऱ्या अर्थाने तुझी गौराई सिद्ध झाले. येते मी. फक्त माझ्या या काळजाच्या तुकड्याला सांभाळ. 9 महिने तिला माझ्या उदरात जपलं. आता हिची जबाबदारी तुझ्यावर टाकून निर्धास्तपणे मी जाते. सांभाळ माझ्या बाळाला. असं म्हणत त्याच्या मिठीत तिने प्राण सोडला. गौरी, तो ओरडला, पण त्याचा चित्कार ऐकण्याआधीच ती त्याच्यापासून खूप दूर निघून गेली होती. तिचे शेवटचे विधी आटोपले. आज तिचं 12 होतं. गौरीच्या हार घातलेल्या फोटोसमोर गिरीश गुडघ्या मान घालून बसला होता. रडून रडून गालावर अश्रू सुकले होते. पाहुणे येत होते. गिरीशचं सांत्वन करत होते. बरीच मंडळी जमली होती. इतक्यात झोप मोड झाल्यामुळे छोटी रडू लागली. तिला घ्यायला गिरीशची आई पुढे झाली. तोच मागून कोणीतरी म्हणालं, जन्मदात्या आईला खाल्लं. आता का रडते पांढऱ्या पायाची सटवी. आणि आईने हात आखोडता घेतला. तोच गिरीश उठला. त्याने हळूवारपणे बाळाला उचललं. तिला शांत केलं आणि वळून तो सगळ्यांना म्हणाला, बस, आता बस झालं. या तुमच्या भाकड समजुतीने माझी गौरी माझ्यापासून कायमची दुरावली. आता माझ्या बाळाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. मी जातोय कायमचा अशा ठिकाणी जिथे माझ्या मुलीवर ह्या भोळसट समजुतींचं सावट पडणार नाही. माझ्या गौरीने तिच्या या चिमुकल्या छबीची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मी निघतो. गिरीश थांबणार आहे. आम्ही काय केलंय? ती गेली त्यात आमचं काय चुकलं? आमच्या माती का हे पाप? तोंडाला पदर लावत आई म्हणाली, आई, अगं हेच चुकतंय ना तुमचं. तुम्ही या रूढी परंपरामध्ये इतके गुरफटला आहात ना की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून निसर्ग नियमानुसार झाली नाही की तुम्ही लोक त्या व्यक्तीला असं तुच्छतेने वाकवता की तो जीवाला कंटाळून प्राणपणाला लावून मोकळा होतो. अगदी मागचा पुढचा विचार न करता. माझी गौरीसुद्धा अशी तुमच्या या तुसडेपणाला आणि टोमण्यांना बळी पडली आणि जीवावर बेतेल हे माहीत असूनही या गर्भारपणाला सामोरी गेली. असो, आता मला जुन्याची पुनरावृत्ती नको आहे. निघतो मी. असं म्हणत त्या तानुलीला घेऊन तो त्या बरबटलेल्या विश्वातून बाहेर पडला. कधीही न भरून निघणारं अपूर्णत्व घेऊन कायमचा. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.